गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर कॅम्प 5 येथील कैलाश कॉलनी परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या तुफानी गोळीबार आणि दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांकडून आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे। सागर पाटीलसह 4 आरोपींना आज न्यायालयात हजर केलं असता 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जुन्या वादातून झालेल्या या रक्तरंजित घटनेत सख्खे भाऊ अनिल हरकेश चौहान आणि अमन हरकेश चौहान यांचा गोळी लागून मृत्यू झाला होता, तर अर्जुन सूरजबली चौहान हा गंभीर जखमी झाला होता। पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला। तपासादरम्यान उल्हासनगर गुन्हे शाखेला मोठं यश मिळालं। सर्वप्रथम गुन्हे शाखेने शेखर बिराजदार आणि अजय राव यांना अटक केली, तर तिसरा आरोपी अजित शेख याला हिललाईन पोलिसांनी ताब्यात घेतलं। तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने त्यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। यानंतर पोलिसांनी सागर पाटील यालाही अटक केली होती, त्यालाही 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान पुढील तपासात या हत्याकांडात इतर आरोपींचाही सहभाग असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले। त्या आधारे पोलिसांनी 26 मे रोजी बदरुद्दीन खान, अमन मनोहर चौहान, कल्पेश सुनील म्हात्रे आणि प्रणय सचिन निकम यांना अटक केली। बुधवारी प्रणय निकमसह 4 आरोपींना न्यायालयात हजर केलं असता 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। गुरुवारी शेखर बिराजदार, अजय राव, अजित शेख आणि सागर पाटील यांना न्यायालयात हजर केलं असता 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।